आणि तसेही आमच्या गरजा फार काही नाही येतो. नाही मग इतर काही नाही म्हणजे तसं काही नसावं. मनात काही ठेवत नाहीत ते, बोलून मोकळे होतात. मे बी त्यांचा बीपी वाढलाय. माझे आजोबा त्यांचा बीपी वाढला ना की ते असंच अस्वस्थ होतात. पण अचानक असा बीपी कधीच वाढत नाही, नाही का? ते तर आहेच. आई, काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगा. मी जावई आहे तुमचा, एकुलता एक. अहो, मुलीच्या बापाला आणखीन कसलं टेन्शन असणार? मुलीच्या लग्नाचं कधी होणार, कसं होणार, शेवटी प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा प्रश्न येतो. एवढंच ना? मग मी बोलतो ना त्यांच्याशी. तुम्ही काळजी करू नका अजिबात. मी आहे ना, सगळं नीट होईल. बोलाल ना त्यांच्याशी? अगदीच. कपिल, तू इथे काय करतोयस? त्यांना एकट्यांना राहू दे ना. मी त्यांना सायलेंट कंपनी देतोय आणि त्यांना चालती येते. बरं ठीक आहे. अरे आई सांगत होत्या की तुम्ही गौरीच्या लग्नाचं खूप टेन्शन घेताय. नाही, तसं काही नाहीये. करेक्ट आहे. टेन्शन घ्यायचं कारणच काय? मी आहे ना टेन्शन घ्यायला. आता आजपासून आमच्या लग्नाचं टेन्शन हे माझं. बर, मी माझ्या घरच्यांना सांगितलं की माझं खूप प्रेम आहे गौरीवर आणि या सगळ्यात तुमचं देवाणघेवाण मानपान नको आहेत मला. सो त्याचा विचार तुम्ही सोडून टाका. बर. खर्चाचा काही इश्यू असेल तर मी आहे ना खर्च करायला. मी करेन खर्च तुमच्या वतीनं आमच्या लग्नाला. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्या घरच्यांना कळणारच नाही हा खर्च तुम्ही केलात की मी. हां. बर, हे सगळं मी आत्ताच आईशी बोलून आलोय आणि त्या एकदम रिलॅक्स झाल्या. तर आता तुम्ही पण रिलॅक्स व्हा. फक्त विश्रांती. आजूबाजूला लोक आहेत म्हणून उगाच गप्पा मारत बसू नका. चला, मी निघतो आता. मला जरा काम आहे. संध्याकाळी मी येईनच आणि काहीही लागलं तरी मला फोन करून कळवा. कपिल, माझा नंबर आहे ना तुझ्याकडे? मालक कळवतील ना. चला बाबा, मी येतो. काळजी घ्या तुम्ही. खरंच गाडी शिकायची आहे यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
घे धनु, सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.